आत्मा नमस्ते. अच्छा, नमस्ते मॅडम. तर ब्रह्मांडीय ऊर्जा आणि या दिव्य ऊर्जेसोबतचा तुमचा प्रवास तुम्ही शेअर करत आहात ग्रँड मास्टर मानसी. आत्मा नमस्ते. करंदीकर. हं. मी मानसी करंदीकर, ग्रँड मास्टर. माझा ऊर्जेचा प्रवास तर मी सांगतेच आहे. त्याआधी मी सुरुवात एका छोट्याशा गोष्टीने करते. ती आध्यात्मिक गोष्ट आहे ती. त्या छोट्याशा गोष्टीने माझ्या याची सुरुवात करते. एक पाण्याचा लहान थेंब असतो. तो आकाशातून पृथ्वीवर पडतो. पृथ्वीवर पडल्यानंतर त्याला असं वाटतं की मी एवढासा छोटासा थेंब आहे, माझा काय उपयोग आहे या जगात. पण तो थेंब झाडाच्या मुळाशी पडतो. झाडाच्या मुळाशी पडल्यानंतर झाड टवटवीत होतं, ताजं होतं. त्याला पालवी फुटते, फुलं येतात, फुलांवर मधमाशा येतात आणि मधमाशा पराग घेऊन दुसऱ्या झाडावर जातात, तिथेही फुलं येतात. गोष्ट किती छोटीशी आहे, पण याच्यातनं किती मतितार्थ आहे की योग्य वेळी योग्य निर्णय, योग्य ऊर्जा, योग्य दिशा, हे सगळं एका छोट्याशा कृतीमुळे मिळालं. म्हणजे निसर्गाची साखळी बदलायचं एक चेंज हे एका छोट्याशा पाण्याच्या थेंबात होतं. तसंच हा ऊर्जेमय प्रवास माझ्या आयुष्यात आला. हे ही गोष्ट मला स्वतःला रिलेट करते म्हणून मी सांगितली. कशी ती मी सांगते. तर माझ्या आयुष्यात फर्स्ट डिग्री फेब्रुवारी 1 मध्ये माझी मैत्रीण आहे, मॅडमकडे ग्रँडमास्टर झालेली आहे लीना. ती माझी मैत्रीणच आहे. तिने मला सांगितलं की तू जॉईन कर. तर मी म्हणलं बघूयात. मी जॉब करते तर मला एवढं शक्य नाहीये, कारण माझा जॉबचं टायमिंग 8 ते 9 तास. तर मग मी कधी करणार, तरी पण बघते. कारण रेकी, हे ऊर्जा रेकी, हे काहीच माहित नव्हतं. काहीच माहित नाही की काय करायचंय. मेडिटेशन, अध्यात्म माहिती आहे, कारण गुरूंच्या मार्गात असल्यामुळे लहानपणापासून आध्यात्मिक वातावरणात वाढलेलो आहे. तर पुढे काय करायचं, मेडिटेशन काय, ते सगळं कसं करायचं हे मला माहित नाही. म्हणून मी तिला म्हणलं की बघूयात, मी एखादं रविवारी मॅडमचं सेशन अटेंड करेन. मॅडमचे रविवारचे 3-4 सेशन अटेंड केले मी. एक नाही, मी 4-5 सेशन अटेंड केले. आणि मला काय उपरती झाली मी तिला सांगितलं पण नाही. मी मॅडमला विचारलं की मला जॉईन करायचंय. तर तेव्हा मॅडमचा मेसेज आला की आता दुपारची बॅच चालू आहे, मला शक्य नाही म्हणलं. तर त्यामुळे नेक्स्ट बॅच जेव्हा रात्रीची होईल तेव्हा तुम्ही करा. तर म्हणलं ठीक आहे, चालेल. आणि जेव्हा 8:45 ची बॅच झाली 1 फेब्रुवारीला, तेव्हा मी जॉईन झाले. कारण मला मला 7:30 वाजत होते घरी येऊस्तर. त्यामुळे 8:45च्या बॅचला मी कम्फर्ट होते. तर मग मी अटेंड केलं सगळं. खूप तिला सांगितलंच नाही मी आधी की मी जॉईन केलंय वगैरे. पहिलं माझी लेवल झाल्यानंतर मी तिला सांगितलं, म्हणलं बघूयात आपल्याला काय. ती पण आश्चर्यचकित झाली, अरे तू मला काही बोलली नाही. तर मग म्हणलं नाही, माझ्या त्याने किती होतंय हे मला माहित नाही ना. तर त्यामुळे, कारण जॉब करून किती वेळ मिळणार, किती काय, ते माहित नाही. तर पहिली लेवल झाली, दुसरी झाली. पण मला थोडंसं काही असं, कारण माझे मेडिटेशनच होत नव्हते, मला वेळच मिळत नव्हता. खूप लाईटली घेतलं होतं मी पहिली दुसरी लेवल. आणि सगळेजण सांगायचे मीटिंग मध्ये की आम्हाला प्रकाश दिसला, आम्हाला हे दिसलं, ते दिसलं, मला काहीच दिसत नाही. तर मी खूप नर्वस झाले होते एकदम, की असं का होतं. आणि मी मनाशी चंग बांधला तिसऱ्या लेवलच्या वेळेस की नाही, मला दिसलंच पाहिजे. मी ऊर्जेशी हितगुज केलं की सगळ्यांना दिसते, मी कुठे कमी पडते. तर माझं मेडिटेशन कमी पडतं हे मला इंटेन्शन आलं. मग मी मेडिटेशन रात्री आल्यावर करायला लागले. मेडिटेशन करून करून जसे मॅडमनी दिलेले जे अफर्मेशन आहेत त्याप्रमाणे मी स्वतःला आतून सगळं हे करायला लागले. आणि तिसऱ्या लेवलचा जेव्हा शक्तिपात मॅडमनी दिला, त्या दिवशी मात्र माझा लाडका देव, माझा आवडता देव, श्रीकृष्णाची गोजिरी मूर्ती मला समोर दिसली होती. आणि त्या दिवसापासनं इतकं माझं हृदय आनंदाने भरून आलं. आणि मी ठरवलं की नाही, मला हेच करायचं, काही पण होऊ देत, आता मला पुढे जायचं. तरी पण थोडस ग्रँड मास्टरला फायनान्शियल इश्यू होता. मागे पुढे करत होते, कारण ग्रँड मास्टरचा अभ्यास खूप आहे. आणि माझा जॉब, माझा तिथे असलेला ऍडमिन काउन्सिलर हा जॉब असल्यामुळे सतत दिवसभर बोलायचं आणि घरी आल्यावर परत एनर्जी राहायची नाही. तर ग्रँड मास्टरचा मी कसा करणार अभ्यास, असं मला डोक्यात आलं होतं. पण आपल्या मॅडम ज्या आहेत ना, या खूप सपोर्टिव्ह आहेत. त्यांनी इतका सुंदर सपोर्ट दिला मला, मंजुश्री मॅडमनी, की म्हणजे त्यांचे तर मी कधीच उपकार विसरू शकत नाही.
त्यांनी माझ्या आयुष्यात त्या आल्या आहेत म्हणजे माझ्या गुरूंनी मला पाठवलेलं आहे त्यांनी. कारण मी माझ्या गुरूंशी नेहमी बोलत असते, खूप वर्ष झाली की जे पण आहे ते मी गुरूंशी दिवसभराचा झालेला संवाद माझा असतो. तर असं मी म्हणायची, माझ्या गुरु आता हयात नाहीयेत, आई तुम्ही नाही आहात तर मी बोलतेय तुम्हाला कळतंय का, असं मला सारखं वाटायचं. पण मला ते एक समजलं की तुला म्हणजे आईंनी मला दाखवलं हा दृष्टांत झालाय, स्वप्न नव्हे. दृष्टांत वेगळी असतात, स्वप्न वेगळी असतात. तर हा दृष्टांत झाला मला तिसऱ्या लेवलचा शक्तिपात झाल्यानंतर की जे ही व्यक्ती तुझ्यासाठी मी पाठवलेली आहे तू यांच्याशी बोल. तर मी म्हणलं ठीक आहे. खूप खूप भारावून गेले मी आणि मी ठरवलं की नाही, आता मी ग्रँड मास्टरला मागे पुढे. आणि मॅडमचा मला एकच मेसेज आला, मानसी तुम्ही या बॅचला बसून घ्या. हेच वाक्य मी धरलं डोक्यात आणि ग्रँड जे होईल ते होईल. पैशाची कशी सोय होईल काय काही माहित नव्हतं, कारण अकाउंटमध्ये एवढे पैसे नव्हते. आणि मी मी ठरवलं की नाही मला करिअर करायचंय ना, तर मी हा निर्णय घेतला की आता मी जॉब पण नाही करणार. मी आता हे पूर्ण म्हणजे मी डीप मध्ये जाऊन करणार आहे. इतकं मग मी ते मनाशी पकडलं, कारण मला इंट्युशन बऱ्याच येत आहेत, खूप छान छान अनुभव येत आहेत. आणि माझे स्वतःचे आता अनुभव सांगायचे तर प्रॉपर्टीमध्ये आम्ही भरपूर फसलेलो होतो. दोन एक ठिकाणी फसलो. पण ते प्रॉपर्टीचं काम सुद्धा जशी मी या मार्गात आली तसं तसं हळूहळू माझं होतंय. जळगावला आमचं प्लॉटचं जे 20 वर्ष झाले आम्हाला माहिती सुद्धा नव्हतं. 3 एकर प्लॉट आहे आमचा हे माहिती नव्हतं. ते इथे आल्यावर सगळी त्याची कागदपत्र हे सगळी उकल झाली. हे मात्र तुम्हाला पहिल्या दुसऱ्या डिग्रीमध्येच झालं होतं हो ना? हो, झालं होतं झालं होतं. हो मॅडम, मला अनुभव यायला सुरुवात झाली होती ही. चांगले चांगले अनुभव येत होते, खूप छान. कारण तुम्ही तेव्हा शेअरिंग त्याच्यानं केलेलं मला आठवते की मॅम आमची हो कुठेतरी तिकडे एक शेती आहे हो आणि आहे ना? हो, मी तुम्हाला पाठवलं पण होतं म्हणजे सगळं त्याच. हा. आणि अचानक त्याचा शोध लागला कुठेतरी काय हो. शोध लागला. हा. की अचानक आम्हाला समजलं की आमच्या नावावर एक प्रॉपर्टी आहे. तेव्हाचा विषय असा होता की कुठेतरी मॅम आम्ही या प्रॉपर्टीमध्ये फसलो आहे. आता यामधून मोकळं निघू का? आपण म्हटलं की ऊर्जा तुमची काहीतरी वेगळी व्यवस्था करेल जर आपण इथून मार्ग नाही मिळाला तर. आणि बरोबर ते तुमच्यासोबत हो ना? झालं. हा. हो, बरोबर आहे मॅडम. आणि इतकं सुंदर सुंदर अनुभव येत गेले. त्याच्यानंतर ग्रँड मास्टरला 2 मेला ग्रँड मास्टरची बॅच सुरू झाली, ऍडमिशन झाली. जवळजवळ 5 मे पर्यंत आपले सेशन होते, मध्ये सुट्टी होती. 7 मेला अजून एक अनुभव सांगायचा आहे की माझ्या मैत्रिणींचे दोघा मिस्टरांचा खूप जोरदार ऍक्सिडेंट झाला. आणि त्या ऍक्सिडेंटमध्ये म्हणजे इतकं होतं की वरतून ब्रिजवरनं माणूस खाली पडला, डोकं फुटलं होतं, खूप क्रिटिकल होतं कंडिशन. पण काय माहित नाही मला म्हणजे त्यांनी मला लगेच फोन केला, रात्री 1:30 वाजता झालं. आणि माझ्या मैत्रिणींनी तिला माहितीये की मी हे करतेय, पण माझ्यात काय तेवढी पॉवर अजून मला स्वतःला कळली नाही की माझ्यात आहे. मला अनुभव येत होते पण मला स्वतःला मी ओळखलं नव्हतं की मला देता येईल हिलिंग वगैरे काय, मला काहीच माहित नाही. तर तिला मी म्हणलं की मी प्रयत्न करते पण हा खूप मोठा हे आहे, तर ऍक्सिडेंट आहे, याला मला कितपत देता येईल सक्सेस माहित नाही. माझ्याच्याने मी खूप प्रामाणिकपणे प्रयत्न करीन. आणि मी रोज 8 दिवस त्यांना सकाळ संध्याकाळ त्यांची पूर्ण चक्र क्लीन करत होते, सकाळपासून संध्याकाळपर्यंत. कारण सिलेबस सुरूच झाला नव्हता ग्रँड मास्टरचा. पण काय करायचं काय माहित नाही. जेवढे शिकवलंय तेवढ्या मॅडमच्या शिकवण्यानुसार सगळं हिलिंग दिलं त्यांना. आणि काय खरंच चमत्कार की ती लोक जी डॉक्टरनी सांगितलं होतं हे वाचू शकत नाहीत, पण ती लोक वाचली. आणि कालच त्यांच्या घरी मी जाऊन आले. इतके सुंदर आहेत आता, ठणठणीत, आणि जॉबला जायला लागले दोघंही. तर त्यांना खूप सुंदर वाटलं आणि आता ते म्हणाले की आम्हाला तुमच्याकडनं शिकायचंय. तर मी म्हणलं नाही, आता तुम्ही या मॅडमच्या बॅचला आणि मॅडमच्या याला जॉईन व्हा. तर तेही पुढच्या वेळी बॅचला जॉईन होत आहेत, कारण त्यांना सकाळची जमत नाही जॉब असल्यामुळे. पण म्हणजे इतके हिलिंग कसं देतात काय, जसं प्रोटोकॉल मॅडमनी सेकंड डिग्रीमध्ये सांगितलाय तो दिला. पण अक्षरशः काय कमाल की त्यांना खूप अनुभव आले. दुसरी गोष्ट, माझे गेलेले पैसे, आता ग्रँड मास्टरची फी भरायची, मी सारखी मॅडमला हैराण केलं होतं, मॅडम मी थोडं उशिरा दिले तर चालतील ना. तर मॅडम म्हणायच्या काही प्रॉब्लेम नाही. त्या म्हणजे खरोखरी ती माऊली मला माझ्या माऊलीने दिलेली असंच मी समजते. तर म्हणजे त्या अक्षरशः आपला हात धरून चालतात. त्यांचं तर वर्णन करावं तितकं कमी आहे की सगळ्यांना ऑफलाईन मध्ये आपण शिकवू शकत नाही. आम्ही टीचिंग मध्ये आम्ही असल्यामुळे, मी 10 वर्ष टीचिंग मध्ये होते, ऑफलाईन मध्ये सुद्धा आम्ही मुलांची प्रगती घडवू शकत नाही. आणि त्या ऑनलाईन मध्ये प्रत्येकाच्या मनात काय चाललंय हे सुद्धा त्यांना कळते. म्हणजे खूप खूप धन्यवाद आहेत त्यांना, सॅल्यूट आहे माझा, खूप नमस्कार आहेत.
कारण त्या सर्वसामान्य व्यक्ती नाहीच आहेत, हे मी ओळखलेलं आहे. तर त्यामुळे त्यांना मी प्रार्थना केली की मॅडम माझं ग्रँड मास्टर हे करायचंय, आता तुम्हीच काहीतरी सोय करा. हे मी मॅडमला मनात मनात बोलले. आणि खरंच आश्चर्य की माझे सगळे जेवढी फी आहे ना माझी, त्याच्यापेक्षा 2,000 जास्त, 35,000 मला आले. माझे राहिलेले पैसे ते गे अजून 2,000 एक्स्ट्रा. म्हणजे किती कमाल, किती कमाल त्या निसर्गाची, त्या ऊर्जेची, किती कमाल आहे ब्रह्मांडाची. पण एवढंच आहे की आपल्याला खूप प्रामाणिकपणे प्रयत्न करावे लागतात. ऊर्जेत आल्यावर प्रामाणिकपणे मेडिटेशन करावं लागतं. ऊर्जेशी जोडलो गेलो ह्याची इंट्युशन आपल्याला ग्रँड मास्टर मध्ये येतात. त्याचा अनुभव मी खूप घेतला आहे. आणि ग्रँड मास्टर म्हणजे तर मी सांगते ना मॅडम, म्हणजे पीएचडी लेवलचं शिकवतात. आज रेकी मास्टर, ग्रँड मास्टर खूप आहेत, मुंबईत तर खूप आहेत, आम्हाला माहिती आहेत. पण मॅडमचं जे शिकवणं आहे, त्यांचे जे नोट्स आहेत, त्यांचे जे व्हिडिओ आहेत रेकॉर्डिंग, असं कोणाचंच नाही, खरंच कोणाचं नाही. आणि त्यांच्या अफर्मेशन इतक्या सुंदर आहेत की आपण डीप आपोआप मेडिटेशन करतो. ज्याला काही भाव नाहीत ना, त्याला सुद्धा मेडिटेशनचा आस्वाद घेता येतो. हे खरंच खूप सॅल्यूट आहे तुम्हाला की तुम्ही खूप छान मेडिटेशन केलेले आहेत. आणि त्या मेडिटेशन आम्हाला पुढे नेते. त्या मेडिटेशनच्या द्वारे आमच्यात एवढी ऊर्जा उत्पन्न केली की मेडिटेशन त्या पॉवरनी ती ऊर्जा उत्पन्न केली. खरंच खूप खूप धन्यवाद मॅडम तुमचे. आणि ती पैसे माझे परत आले, सगळंच म्हणजे इतकं सुंदर घडत गेलंय आयुष्यात की मी विसरू शकत नाही. आणि या ऊर्जेमध्ये आता माझा कायमचा प्रवास सुरू झालेला आहे. ग्रँडमास्टर मध्ये मला सगळ्यात लिस्निंग पॉवर हा खूप आवडलेला आहे की आम्ही कधी ऐकायला शिकलोच नाही. सारखं बोलत राहायचं, बोलत राहायचं, समोरच्याचं ऐकून घ्यायचं नाही. त्यामुळे घडणारे विपरीत परिणाम बरेच असतात. जे काही समोरच्याला सांगायचंय ते आपल्याकडनं ऐकून घेतलं जात नाही ना. हे माझ्या बाबतीतलं मी सांगते की मला ऍज अ काउन्सिलर असून सुद्धा मला लिस्निंग पॉवर खूप कमी होती. त्यामुळे कधी कधी शॉर्ट टेम्पर व्हायचं. पण ऊर्जेत आल्यानंतर माझी लिस्निंग पॉवर एवढी वाढली की मी सगळ्यांचं छान प्रकारे ऐकून घेऊ लागले. लोक माझ्यावर प्रेम करायला लागले. जिथे आपण जातो तिथे आपलं कौतुक होतंय, त्याचा अनुभव मी घेते की प्रत्येक ठिकाणी या या मॅडम इतकं म्हणजे छान. आता त्याच जुन्या क्लासमध्ये मी परवा गेले होते, तर त्या म्हणले, ते पण म्हणाले मला की मॅडम खूप दिवसांनी तुम्ही आलात, आम्हाला खूप छान वाटतंय, बरं झालं तुम्ही आलात, परत तुम्ही या. तुम्ही म्हणले नाही आता मला हे सुरू करायचंय. तर त्यामुळे ऊर्जेमध्ये आल्यापासून सगळ्यांनी ऊर्जेचा खरंच आस्वाद घ्यावा आणि सगळ्यांनी ऊर्जेमध्ये पुढे जावं, ही मी सगळ्यांना खरंच खूप मनापासून प्रार्थना करते. मॅडम तुमचे परत मनापासून खूप खूप धन्यवाद. ऊर्जेचे खूप खूप धन्यवाद. खूप खूप थँक्यू. नक्कीच. पूजाला काहीतरी विचारायचं आहे. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते तुझ्याताई. ते मानसी. मला असं विचारायचं, तुमचं आता उद्दिष्ट, विजन काय आहे तुमचं पुढचं? आता पुढचं विजन असं आहे की मी याच्यात डीपली उतरलेली आहे. मॅडमच्या मार्गदर्शनानुसारच हिलिंग तर सुरू केलेलं आहे मी द्यायला. एक 4-5 लोकांना मी सध्या हिलिंग देते आणि हिलिंग खूप छान जात आहे. म्हणजे रिझल्ट इतके छान आहेत, लोक खुश आहेत हिलिंगवर. आणि पुढे मला याच्यात उतरायचंच आहे ऍज अ क्लास घेण्याकरता. तर ते कितपत आपल्याला बघूयात आता. सगळं ऊर्जेवर सोडलेलं आहे. तर आम्ही ऑगस्ट पासून सुरू करतोय आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, सहकार्याने सुरू करायचा विचार आहे. खूप खूप धन्यवाद. नक्कीच सगळ्या कारण गोष्टी काय, मला छान. मुलांशी कनेक्ट व्हायला खूप आवडतं मॅडम पहिल्यापासून. तर मला मुलांपासून सुरुवात का करायची, तर आजची भावी पिढी जे मोबाईलचं ऍडिक्शन आहे, लिस्निंग पॉवर नाहीये, राग मुलांमध्ये, क्रोध भरलेला आहे, षड्रिप भरलेले आहेत, व्यसनाधीन मुलं झालेली आहेत, यांना बाहेर काढायचं. जेव्हा आपला हा भावी नागरिक बाहेर पडेल ते अनेक लोक तयार करतात. कारण झाडाची फांदी आहे ही कोवळी असताना वागते, पण जून झाली तर ती तुटून जाते. तर त्यामुळे मोठ्या मनावर संस्कार करण्यापेक्षा आपण लहानपणापासून, लहान मुलांपासून सुरू करू, हा माझ्या मनात विचार आला. म्हणून मग लहान नक्कीच. मुलांपासूनच सुरू करायचं ठरवलेलं आहे. नक्कीच. नक्कीच या प्रवासामध्ये छान वटवृक्ष, या मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटचा जो वटवृक्ष होणार आहे त्याचे तुम्ही फांद्या आहात सगळेजण.
ओके. खरंच. सगळेजण छान प्रकारे पुढे जाणार आहात. बिनधोक राहा, सगळ्या गोष्टी छान होणार आहात. मानसी, मग जे सुरुवातीपासून तुम्ही ना खूप अनुभव शेअर केले सगळ्यांना. हो ना, प्रत्येक सेशनमध्ये मानसीचा नवीन अनुभव असायचा. मी आवर्जून विचारेल, की आर्थिकतेचं जे स्थिरत्व आहे, ते तुम्हाला ऊर्जेने कसं दिलं आणि केव्हा केव्हा कशा कशा टप्प्यावर काय काय कार्य झालं त्यासाठी? खूप सुंदर आर्थिक माझं खरंच छान झालंय मॅडम. कारण मुलाचं स्वप्न मोठी आहेत, त्यामुळे त्याला ज्या कॉलेजला घातले त्याची फी खूप जास्त आहे. तर ती कसं भरायचं, आमच्या दोघांचं उत्पन्न मिळून आम्हाला ते सगळं बाजूला ठेवून फी भरावी लागते. त्याला फॉरेनला जायचं आहे. तर त्यामुळे सगळी कसरत चालू होती जॉबची वगैरे. तर पहिल्या सेशनला जेव्हा पहिल्या लेवलला जेव्हा मी आले, पहिला लेवल माझं संपता क्षणी 1 फेब्रुवारी पासून मी सुरू केलं. आणि ते क्षमता संपायच्या वेळेसच आमचा जो घराचा 5 वर्ष झाले जे बंद होतं, 25 लाख रुपये देऊन बसलो होतो बिल्डरला. म्हणजे मी एकटी नाहीये, त्याच्यात 100 लोक आहेत. जवळजवळ 12 करोडचं नुकसान झालेलं आहे. पण तो फरार होता. तो बरोबर फेब्रुवारीत आला. तिथे मग आमचं सगळ्यांचं कंप्लेंट टाकणं. आणि तिथे एक व्यक्ती आहे, तर ते पण खूप रेकी ग्रँड मास्टर आहेत, आणि त्यांनी घेतलं मेन हातात सगळं, आणि सगळ्यांकडनं पोलीस कंप्लेंट वगैरे करून नंतर त्यांचा आणि माझा परिचय झाला. तर ते म्हणे, ते सुद्धा म्हणे, मॅडम आपण दोघं एका क्षेत्रातले आहोत, युनिव्हर्सला आपण मागितलंय ना, आपल्याला 3 महिन्याच्या आत घर मिळणार. आता मला 3 महिन्याच्या आत मला पोझिशन मिळतंय. पण माझा जो हे अनुभव येणं सुरू झालं, हे फेब्रुवारी पासून फर्स्ट लेवल पासूनच सुरू झालं. प्रत्येक टप्प्यावर माझा वेगळा अनुभव आहे. आणि खरंच खूप किती किती अनुभव सांगणार. छोटे छोटे, माझ्या बहिणीच्या मुलीला खूप ताप आलेला होता. त्यांना मी तापावर हिली, म्हणजे इतकी तापली होती ती, दवाखान्यात गेले, 103 ताप होता, तापच उतरत नव्हता, 3 दिवस ऍडमिट होते. पण मी म्हणलं की मी प्रयत्न करते, ऊर्जेला सगळं सांगते, प्रामाणिकपणे ऊर्जा तुमचं काम करेल, तुम्ही पण ऍक्सेप्टन्स भाव ठेव. समोरच्यानी जेव्हा ऍक्सेप्टन्स भाव ठेवतो तेव्हाच आपली ऊर्जा पोहोचू शकते. तर तिलाही सांगितलं मी, तिने पण ठेवला. आणि खरोखरी दुसऱ्या दिवशी तिचा ताप उतरला. जो 103 ताप होता, डॉक्टरांनाही कळत नव्हतं की काय करायचं. तो ताप तिचा उतरला आणि तिने मला फोन केला की खरंच माझा ताप उतरला. आता माझा स्वतःचा एक अनुभव आहे जो मी आजपर्यंत कधीच शेअर केलेला नाही. तो आत्ता मी सांगणार आहे. तो मी याच्यात सांगायचा म्हणून ठेवला होता, तो मी सांगितला नाही. मॅडम, मी जेव्हा सुरुवातीला यायच्या आधीची गोष्ट आहे. माझी मैत्रीण म्हणायची, हिला मी सांगू का नको, कारण कसं आहे की पूर्णपणे अध्यात्मात वाहून गेलेलो होतो. ही म्हणजे विश्वास ठेवेल की नाही. आणि त्या पिरियडमध्ये मी फेब्रुवारीत जॉईन झाले, आणि त्याच्या आधीचे 4 महिने, जवळजवळ ऑगस्ट सप्टेंबर, म्हणजे आज बरोबर वर्षाला मला फ्रोझन शोल्डरचा खूप त्रास होता. खूप त्रास. अजूनही म्हणजे मला डायबिटीस पण माझा यामध्ये नॉर्मल झाला. डायबिटीसचं पण माझं भरपूर 120 पर्यंत शुगर आलेली आहे. एकदम क्लीन झालं डायबिटीसचं पण माझं. तर डायबिटीस माझी खूप, शुगर खूप वाढायची माझी. आणि त्याच्यामुळे फ्रोझन शोल्डर, असा हात सुद्धा माझा वरती व्हायचा नाही, अजिबात वरती होत नव्हता. तर कसं करायचं, खूप दवाखाने झाले, सगळं झालं, फिजिओथेरपीकडे मला जायलाच वेळ नाही. मी सकाळी 10ला जायची, ती संध्याकाळी 7:30ला घरी यायची. मी कधी जाऊ, घरातला आल्यावर सगळं करायचं. तर मी अशी रडायची रात्र रात्र की माझं हे कसं व्हायचं, आणि हे तिला माहिती होतं. मग ती म्हणायची, मॅडम जेव्हा जेव्हा प्रोटोकॉल मला शिकवायचे ना, मला तुझी आठवण यायची, की हिला हे सांगितलं तर, हिला हे सांगितलं तर, की हिचं हे दुखणं बरं होईल. पण तिला वाटलं मला पटेल की नाही, कारण मी थोडंसं माझं म्हणजे असं आहे व्यक्तिमत्व की पटकन लगेच विश्वास ठेवत नाही. पूर्ण क्युरियस आहे मी सगळं इन्क्वायरी करते, आणि मग आपण जाऊ असा विचार केला, म्हणून ती घाबरत होती. तर नंतर तिची पण ती थर्ड लेवल झाल्यावर तिने मला सांगितलं की मी जॉईन झाली. तोपर्यंत नाही तर आम्ही दोघी 15 वर्षाच्या मैत्रिणी. पण आजपर्यंत पहिलीच गोष्ट अशी झाली की तिने मला सांगितलं नव्हतं. आणि जसं मी आले ना मॅडम, हा माझा इतका जबरदस्त अनुभव आहे. तुम्ही पहिल्या लेवलचे जेव्हा हे टाकलेत, पहिल्या डिग्रीचं मेडिटेशन करायला गेले, तर माझं सहस्त्र चक्रावर हातच जाईना. कसं करायचं, मी कसं करू, मला तर रडायला यायला लागलं. आणि मी माझ्या आईंसमोर सगळं बोलते. तर मी म्हणलं, आई मी तर ऍडमिशन घेतली, पण मला काहीच करता येत नाही मेडिटेशन, हात वरती करता येत नाही. म्हणजे मी असं हात इथे ठेवले ना, तर मी म्हणायची कधी खाली मॅडम म्हणतात ठेवा. असं मला इतकं हे व्हायचं. आणि आज अशी परिस्थिती आहे की मागे मी आज्ञाचक्रावर पण हात ठेवू शकते, मागच्या साईडला. म्हणजे इतका ड्रास्टिक चेंज झालेला आहे ऊर्जेने माझ्यामध्ये, की खरंच मला ऊर्जेने भरभरून दिलेला आहे. फ्रोझन शोल्डरचा त्रास
विना औषध खूप जास्त होता. मला डॉक्टरांनी सांगितलं होतं वेळ आली तर तुमचं खांद्याचं ऑपरेशन करावं लागेल. तर मी घाबरले होते. म्हणलं नाही, मला ही वेळच नको यायला. आणि ऊर्जा मॅडम माझ्या आयुष्यात आल्या आणि खरंच माझे डायबिटीज घालवलं मॅडम तुम्ही. माझं फ्रोजन शोल्डर घालवलं सगळं ऊर्जेनी आणि मॅडमच्या सहकार्यांनी. खूप खूप म्हणजे आयुष्यात इतका बदल झालाय. मी रागीत होते ती मी शांत झाली आता. काल आम्ही ज्या मैत्रिणींकडे गेलो होतो ना, माझे मिस्टर पण बरोबर होते, तर त्या मैत्रिणींनी विचारलं जिचे मिस्टरांचा ऍक्सिडेंट आम्ही हिलिंग दिलं, तर त्यांनी विचारलं की तुमच्या बायकोबद्दल तुम्हाला काय वाटतं रेकीत आल्यानंतर. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही, तिच्यात खूप फरक झालाय. जे आधी ती सतत आम्हाला लेक्चर द्यायची, ती माझं सवय होती जरा, काउन्सिलर असल्यामुळे सतत समोरच्याला लेक्चर द्यायचं. हा पण वैतागला होता मुलगा, तुझं लेक्चर बंद कर म्हणायचा. सारखं म्हणायचं तुझं लेक्चर नको लावू. तर आता ते लेक्चर, ते म्हणे ते पहिलं लेक्चर बंद झालंय तिचं. आणि ऐकायचं, मी समोरच्याच ऐकून घेते आता. की हे सगळं म्हणजे लिस्निंग पॉवर हा टॉपिक खरंच आयुष्यात कधीच शिकले नव्हते मी. लिस्निंग पॉवर, मी माफ करू शकत नव्हते पटकन कोणाला, पण तो आता माझ्यात इतका आलाय, मी समोरच्याला लगेच माफ करून देते. म्हणजे हे ग्रँड मास्टर नव्हे, हे पीएचडी आहे. हे मला वाटायला लागले की आपल्यातले दुर्गुण इतके सुंदररित्या बाहेर जातात आपोआप. आणि हे सगळं मेडिटेशनच्या द्वारे खूप ब्रह्मांडीय ऊर्जा जी आहे ही आम्ही कशी घेऊ, कितपत साधना करू याच्यावर सगळं अवलंबून आहे. खूप पूर्ण विश्वास ठेवावा लागतो. विश्वास आणि सगळं काही संपादन होऊ शकतं. की म्हणजे खरंच एवढा विश्वास ठेवलेला आहे. आणि आता पुढची वाटचाल खरंच याच्यातच पुढे सगळं खूप लोकांना तयार करायचंय, प्रामाणिकपणे तयार करायचंय. मॅडमनी जे रिक्त हस्ताने दिलंय, मॅडमचा हा एक गुण आहे, त्यांचं किती वर्णन करावं ना. अख्खा 1 तास दिला तरी मी बोलत राहीन त्यांच्याकरता. त्यांचं असं वर्णन आहे की त्यांची म्हणजे मी असं बघितलेलं नाही कुठलाही टीचर की जो रिक्त हस्ताने येतो. आम्ही पण नाही दिलेलं टीचिंग असताना, पण मॅडम जे आहे ना, हे सगळं इथे रिक्त करतात ग्रँड मास्टरला. हे कोणी करत नाही. म्हणजे इतकं भरभरून देतात ना, घ्या तुमची किती कुवत आहे तुम्ही घ्या. हे देतात ना, हे खरं प्रामाणिकपणाचं म्हणजे आहे. खूप खूप धन्यवाद मॅडम, खरंच खूप धन्यवाद. मी कोटी कोटी धन्यवाद म्हणलं तरी कमी आहे तुमचे. खरंच धन्यवाद, खूप धन्यवाद. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. कोणाला काही बोलायचं आहे? विनाला कोणाला काही विचारायचं आहे का? मानसी यांना? हा, करा माईक सुरू. मी काय बोलू, त्या बोलतातच आहे. नमस्ते. बोला. मानसीने मला खूप खूप छान अनुभव सांगितलेत आणि स्वतःचेच नाही तर तो आमचा प्रत्येकाचा एक अनुभव असावा, म्हणजे अवघड सुंदर त्यांनी त्यांचा अनुभव सांगितलेला खूप छान वाटला. खूप छान. खूप थँक्यू सुंदर खूप. ऊर्जा ग्रहण केली तुम्ही. खूप सुंदर आणि वाटलं खूप तुमचं. मैत्रिणी मिळाल्यात मॅडम, खरंच छान. आमच्या बॅचच्या या सगळ्या इतक्या सुंदर मैत्रिणी मिळाल्यात ना, की म्हणजे या कधीच आम्हाला आमच्यात अंतर पडू नये असं मला नेहमी वाटतंय. नाहीच पडणार. नाही कायम पडणार. बरोबर असं. कायम बरोबर असत. पण ऊर्जा स्वरूपात सर्वजण एकमेकांच्या सोबत कायम असणार आहोत. एकमेकांसोबत. बरोबर ओके. बरोबर. आता फक्त ऍज अ ग्रँड मास्टर झाल्यानंतर प्रत्येकाच्या वाटा वेगळ्या होणार आहे. 10वी झाली, बर 12वी झाली, कॉलेज झालं, तेव्हा तुम्ही बरोबर नंतर आहे. असं म्हटलं का की आपण सगळेजण एकाच ठिकाणी रोज शिकूया? नाही, नाही आता नाही. तुम्हाला ऊर्जेचा उपयोग खऱ्या अर्थाने स्वतःच्या आयुष्यामध्ये घडवून आणायचा आहे. आता प्रत्येक पावलोपावली मी काय शिकलो आहे ऍज अ ग्रँड मास्टर, माझ्यामध्ये काय आहे, ऊर्जामय ही ब्रह्मांडीय ऊर्जा मी ग्रहण केली आहे, याची जाण ठेवून ठेवून पुढचं पाऊल टाकायचं आहे. हम्म. तेव्हा त्या म्हणजे ना, प्रत्येक पावलावर आता ती परीक्षा असणार आहे आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं अस्तित्व घडवायचं आहे. असं कोणी शिकवेल, कोणाला कोणी हिलिंग देईल, तुम्ही खूप उत्कृष्ट हिलर होणार आहात ज्यांनी हिलिंग क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं. कोणाला नाही इथून पुढे जायचं, कोणाला स्वतःच्या आयुष्यामध्ये ऊर्जेचा उपयोग करायचा आहे. नक्कीच तुम्हाला तुमची सुंदर चांगली एक उत्कृष्ट पुढची पिढी घडवायची आहे. त्या पिढीसाठी कोणी उपयोग करणार, हो की नाही? तर तुम्ही तुमच्या पद्धतीनं त्या ऊर्जेचा उपयोग करणार आहात. फक्त छानच असणार आहे सगळं, आनंदी आनंद असणार आहे. आता ते जागेचं आमच्या गावाकडच्या तो प्रश्न कुठपर्यंत आला आहे ते सांगा. मला वाटतं काहीतरी मेसेज होता तुमचा, तो माझ्या झालं डोक्यात हो. फिरतेय केव्हाचा. 80% काम झालंय मॅडम. म्हणजे वारसा हक्काची नावं लावायची होती आणि त्याच्यात 4-5 लोकांची अजून होती.
माझ्या सासूबाईंचे कोणी अजून असतील ती आमच्या ओळखीची पण नाहीत, पण मग ती नावं आता कट होऊन आमची नावं लागली. असं झालं. वारसा हक्क प्रकरणात नावं लागली. 80% काम झालेलं आहे, 20%च बाकी आहे आता. ते तसा पण विचार माझा केला तर कृतानुजय आहे. ब्रह्मांडाने तुमच्या लेकाच्या शिक्षणाची व्यवस्था करून दिली तुम्हाला. झाली झाली. खूप खूप आहे ना. मोठी व्यवस्था. आणि माझं पुढचं पण करून दिलंय ब्रह्मांडाने, घराचं स्वप्न. खरंच खूप छान. खूप सुंदर अनुभव होता. जे जे मागणार ते ते मिळणार, हो ना. हो. येस. ग्रँड मास्टर मध्ये म्हणजे खरंच तुम्ही जे सांगता ना, की आपला शब्द जो आहे, शब्द खूप जपून वापरावे लागतात. कारण ग्रँड मास्टर मध्ये आपण जे बोलू ते खरं होतंय. त्यामुळे खरंच मी हे शिकलीये. मला व्हर्च्यूज मध्ये खूप आवडलंय मॅडम तुम्ही शिकवलेले. प्रत्येक व्हर्च्यूज एकदम सुंदर आहे. व्हर्च्यूज मधलं आवडलंय माफ करायला आणि वटवृक्ष ध्यान, की ते ऐकल्यानंतर खरंच आपलं अस्तित्व कळतं, की आपण काय आहोत, कुठे आहोत, काय करायला पाहिजे. इतकं सुंदर आहे वटवृक्ष. खूप छान आहे. लिस्निंग पॉवर छान आहे. काय काय सांगू, सगळंच छान आहे. आणि नक्कीच. पहिल्या डिग्रीचं मेडिटेशन पण खूप छान आहे. त्याचे फार अनुभव आहेत पहिल्या लेवलच्या. बऱ्याच लोकांना म्हणजे आता मी जे पेशंटला बघायला जाते ना, त्यांना सगळ्यांना पहिल्या लेवलचं सांगते करायला. तुम्ही 37 मिनिटं करा. आणि खूप लोकांना अनुभव आहेत. ती नेहा पंडित म्हणून आहे बघा, माझी नणंद. तिला इतके अनुभव येत आहेत मॅडम. ती आधी खूप, मी बोलले ना तुम्हाला की तिला हो नाही चाललं होतं, पण खरंच ती मला रोज फोन करते आणि मला नक्कीच. सांगते आज मला हे आलं, आज मला हा अनुभव आला. इतकं छान एक ऊर्जा. वेळ अशी होती, सगळ्या सदस्यांना म्हणून सांगते, कीर्ती मी तुम्हाला बोलू देते हा 2 मिनिट. हं. एक वेळ अशी होती ना, एक चॅलेंज असं होतं की जास्तीत जास्त पेशंट कॅन्सर पेशंट आपल्याकडे त्यावेळेस आले होते. आठवते तुम्हाला? तो लॉटच होता जणू. किती जण होते तेव्हा, पण सगळेजण तरुण निघाले. ओके, ते त्यांच्या त्यांच्या आयुष्यामध्ये चांगल्या चांगल्या प्रकारे स्वतःच्या तब्येतीमध्ये सुधारणा करून पुढे निघाले. आताचा एक लॉट असा आहे, तो कुठेतरी एक वेगळ्याच प्रॉब्लेम मध्ये आलेला आहे. ओके. तर ना, युनिव्हर्स ती सेम फ्रिक्वेन्सी एका एका वेळेस पाठवते आहे आपल्याकडे, जेणेकरून मंजुश्री तुला सोपी जावं, किंवा तो एक तुझा एक वेगळ्या पद्धतीनं अभ्यास व्हावा. माहिती नाही मला काय आहे त्या ब्रह्मांडाची रचना. तुम्ही मी आपण नाही सांगू शकत. आपण लहान आहे. पुढे आपण लहान आहे, पण ना काहीतरी आहे, अजूनही काहीतरी घडते आहे, असं मात्र समजते आहे. आता जे जसं तुम्ही म्हटलं, अमुक अमुक ताईंचा अमुक अमुक प्रश्न, तर सेम एनर्जीचे अनेक सगळे सदस्य, 3 बॅच वेगवेगळे 3 सुरू आहे, पण प्रॉब्लेम जर विचार केला ना, तर सेम आहे. जणू काही मी येथे जे सेशन घेते तेच मला तिकडे घेण्याची गरज आहे, आणि तिकडे तेच घेण्याची गरज आहे. ते ब्रह्मांड काहीतरी घडवते आहे. काय घडवते आहे माहिती नाही, पण मात्र एवढं मात्र नक्की आहे की आउटपुट काहीतरी अधिक छान, अधिक मस्त असं असणार आहे. असेच सगळेजण खूप छान प्रगती करा. कीर्ती ताईला काय विचारायचं आहे तर त्यांना एक वेळ संधी देते, आणि मग हं, माझी कीर्ती. आत्मनमस्ते मॅम. म्हटलं खूप छान, मी पण खूप छान मेडिटेशन करते ना आता, तर मला पण खूप अनुभव येतात ते. नक्कीच. आता फक्त तुमचे अनुभव मात्र तुम्ही तुमच्या सेशन मध्ये सांगायचे. आता मात्र मानसीला प्रश्न विचारायचा. बोला, तुम्ही काय बोलत होत्या? बोला कीर्ती, तुमचं पूर्ण करा. नाही, मी आता एका डॉक्टरांकडे गेली होती ना, होमिओपॅथीच्या डॉक्टर आहेत त्या, आईसाठी गेली होती मी. तर हं. त्यांना सांगितलं होतं की कीर्ती, खूप असं एनर्जेटिक वाटते म्हणे, काय करते तू? व्यायाम वगैरे करते का? काही करते का? म्हटलं नाही, मी असं असं शिकते. मग त्यांना फर्स्ट डिग्रीचं मेडिटेशन पण दिलं मी आपलं, आणि सांगितलं पण नवीन बॅच सुरू होते, म्हटलं झालेलीच आहे, म्हणजे पहाटे तुम्हाला वेळ नाही ना दिवसभर. तर सगळं त्यांना सेशन देऊन आली, रेकी म्हणजे काय, म्हणून मला वेळ झाला. आज मी सगळं त्यांना समजावून इकडे आली आता. असं नक्कीच. तेच मला आता वेळ होऊन गेले यायला, तर लावून माणसं ताईंचं ऐकायचंच राहिलं माझं. आता अच्छा, व्हिडिओ अच्छा. आला की हा, कारण कीर्तीचे हावभाव असे होते की मला काहीतरी सांगायचं आहे, मला काहीतरी बोलायचं आहे. मला असं वाटलं कुठेतरी प्रश्न आहे का. काय हरकत नाही कीर्ती. नक्कीच बघा, आपल्या माध्यमातून अनेकांपर्यंत ऊर्जा पोहोचणार आहे. आपण माध्यम होणार आहे अनेकांपर्यंत ऊर्जा पोहोचवायला, आनंद आणायला इतरांच्या आयुष्यामध्ये, हो ना. हो नक्कीच हो. होणार आहे.
आनंदी आनंद सर्वीकडे. स्वातीला काहीतरी आहे विचारायचं. हा. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. मानसी मॅडम आता खूप छान माझ्या मैत्रिणी सखी झालेल्या आहेत. मनातलं शेअर करता येईल. आम्ही एका ठिकाणी राहतो. तर त्यांचा अ, हा प्रवास आनंददायी होणारच आहे. आणि त्यांना मला एवढंच विचारायचं आहे की आता अ, मुलाचं वगैरे त्यांच्याशी असणारं रिलेशन खूप छान आहे. तर मिस्टर त्यांचे जॉब निमित्त बाहेर असतात. तर आता हे ग्रँड मास्टर झाल्यानंतर त्यांच्याशी तुमचं बॉन्डिंग कसं आहे? सुंदर प्रश्न विचारला. खरंच छान आहे बॉन्डिंग. आत्ताच नेमकी त्यांची ट्रान्सफर झाली. एवढे वर्ष नव्हती झाली, पण आता त्यांची तिकडे नवापूर तिकडे ट्रान्सफर झाली आहे. पण आहेत, आता आलेले आहेत ते. यावेळेस नेमके माझ्या मुलाखतीच्या वेळेस आहेत. आणि त्यांना खूप आनंद वाटतोय. आणि त्यांना हा आनंद वाटतोय की मी तर त्यांना माहितीये मी पहिल्यापासून अध्यात्मात आहे. पण त्यांना असं झालंय की माझा मुलगा सुद्धा आता मेडिटेशन करतोय, याचा त्यांना खूप आनंद झाला. तर ते म्हणतात की खरंच छान झालं, बरं झालं की त्यांचं ड्युटीचं टायमिंग वगैरे, ते अकाउंटंट असल्यामुळे कन्स्ट्रक्शन मध्ये त्यांना वेळ नाही. ते सकाळपासून जे जातात ते रात्री जातात. पण ते गजानन महाराजांचे खूप म्हणजे भक्त म्हणजे इतके आहेत की माझं सासर तिकडचंच आहे ना, भडगाव पाचोरा. तर त्यामुळे ते गजानन महाराजांचे अगदी जवळचे भक्त आहेत. म्हणजे ते जातातच, दर महिन्याला महाराज शेगावला जातात ते. आणि म्हणजे मला लग्न झाल्यानंतर प्रश्न असा पडला होता की माझे मिस्टर गजानन महाराज आणि मी आईंचं करते. तर जेव्हा बेळगावला आमचं आईंचं स्थान आहे, लग्न झाल्यावर आम्ही पहिल्यांदा नमस्काराला गेलो तर मला थोडंसं खूप रडायला आलं की आता मला हे लोक आईंचं करू देतील की नाही. कारण पहिल्यापासून मी मंदिरात, आमचा भजन मार्ग आहे, प्रत्येक मार्ग वेगळा असतो साधना, तसा आमचा भजन मार्ग आहे. तर मला जाऊ देतील की नाही असं मला खूप मनात वाटायचं, वाईट वाटायचं. पण ते आईंच्या फोटोमध्ये मला गजानन महाराज दिसले. तिथेही आईंनी सांगितलं सर्व संत एकच आहेत, काही काळजी येस. करू नको. सर्व तर एकच आहे. म्हणजे आपणच हे वेगवेगळ्या पद्धतीने हे करतो. आता तुम्ही तर शिकला आहात बरोबर, ग्रँडमास्टर मध्ये, सर्व ऊर्जा आता एकच शिकलो. आहे. हो, बरोबर. तर आम्ही कोणी दोघं मिळून स्वामीला दोन्ही मानते, उपासना स्वामींकडून करतो. येणारी ऊर्जा म्हणा, गजानन महाराजांकडून येणारी ऊर्जा म्हणा, येणारी, बरोबर. तुमच्या आईंकडून येणारी ऊर्जा म्हणा, एकच हम्म. ऊर्जा खूपच आहे. खरंच आहे, सगळीकडची वेगळी आहे. त्यामुळे अध्यात्माचा अभ्यास केला तर अध्यात्म खूप प्रगल्भ आहे. आपल्याला समजायला खूप कठीण आहे. आपण सोप्या भाषेमध्ये जेव्हा त्याला समजून घेतो ना, तेव्हा समजते की आई म्हणजे काय, गजानन महाराज म्हणजे काय, ही ऊर्जा म्हणजे काय आहे ना, हिलिंग बरोबर. पॉवर म्हणजे काय, तेच आपल्याला पुरवतं. जेव्हा आपण ध्यान करतो तेव्हा आपल्या गुरूंमार्फत, सद्गुरूंमार्फत येणारी ऊर्जा बरोबर. आपण हो. ऑब्झर्व करू शकतो, घेऊ शकतो. ते आपल्याला माध्यम असतात. आपण डायरेक्ट देवी देवतांकडून घ्यायला गेलो तर आपल्याला तेवढी किंवा आपण डायरेक्ट नाहीये. ब्रह्मांडाकडून जर म्हटलं तर माध्यम आपल्याला हवं आहे. तर येस, छान राहा, मस्त राहा आणि आनंदी राहा. असेच छान, काय तुम्हाला शुभेच्छाही द्यायला काही शब्द नाहीयेत आता तर. तुम्ही सगळेजण थँक्यू. एवढे भरभरून बोलता. आणि खरंच एक ग्रँड मास्टरला तुम्ही आलात. तुम्ही एक शिक्षक लोकांची ही बॅच, येथे भरपूर शिक्षक होते तुमच्या बॅचमध्ये. शिक्षक लोक मुळातच अगोदरच तुम्ही छान. तुम्ही तर बाबा टीचर, तुम्हाला काय शिकवणार कोणी, हो की नाही? तुमच्या समोर बोलताना आम्हालाही जपून बोलावं, असा तो एक विषय. बरोबर ना स्वातीताई? यांच्या समोर आपण बोलताना सुद्धा काय बोलावं? एका बॅचमध्ये डॉक्टरच, त्यांना आपण काय शिकवावं? एका बॅचमध्ये मुख्याध्यापकच, त्यांना आपण काय शिकवावं? तर ब्रह्मांड मी सांगते माझ्याकडे सेम फ्रिक्वेन्सी पाठवत असते. या बॅच, ही बॅच खूप वेगळी होती. या बॅचला जास्तीत जास्त टीचर आणि याच क्षेत्रामधले अनेक सदस्य होते. तर तुम्ही सुद्धा खूप छान प्रकारे ग्रहण केलं. मी माझ्या पद्धतीनं तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. तुम्ही भरभरून घेतलं. त्या ब्रह्मांडाची कृपा तुमच्यावर आहे, माझ्यावर आहे. आपण त्यांचे धन्यवाद मानूया. आणि नक्कीच एवढं मात्र लक्षात ठेवा, ग्रँडमास्टर जे बोलणार ते होणार, यावर प्रत्येकाने विश्वास ठेवावा. पण त्या पद्धतीने पुढे जावं. विन विन पोझिशननी काम करा. या जगामध्ये जात असताना माझ्याकडून माझ्या ऊर्जेचा कधी होऊच शकत नाही, जे होऊच शकत नाही. पण मी मनातही आणू नये की बाबा दुरुपयोग करावा, हे मनातही आणू नये. कारण तीच ऊर्जा आपली एनर्जी लेवल कमी करते. वाईट विचार, बस
आणि मी तर पुन्हा सगळ्यांना सांगेल, जे नसतील त्यांना सांगेल, की चला शुद्ध शाकाहाराकडे वळा थोडेसे. जे नसतील अजूनही त्यांना मी म्हणते फक्त आणि फक्त शुद्ध शाकाहाराचं पालन करायला लागा. अधिक जास्त ऊर्जावान व्हा. आठवडा नमस्ते सगळ्यांना. आत्मा नमस्ते. तुम्ही सगळेजण खूप छान आहात. ओके. आणि असेच राहा. अधिक 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 प्रगती करत राहा. खूप खूप शुभेच्छा.